नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सुधाकर बयोला म्हणतायत, बयो बयो काय एक विचार करू नकोस, आज कारणपणा आणि आज संधीपणा, आज मी बंदूक घेऊन येतो, संपून टाक तू सगळा. बयो, सुधाकर आणि इकडे आत्या या सगळ्यांच्या मध्ये खुन्नस वाढत असते. तोपर्यंत बयो, अगं सूर्यदादाचा फोन आहे असं म्हणून फोन हातात दिला जातो. तर इकडे सूर्या काय सांगतो ते आपण बघूया. हा बोल राजा. अगं मला जनी मावशीचा फोन आला होता, ते दिगू मामाला बरं नाहीये, तुम्ही दोघं लवकरात लवकर निघा. तर इकडे काय झालं अचानक असं इकडे बयो विचारते. तर सूर्या म्हणतो, अगं बयो मला माहितीये, हे असं अचानकच होतं ना सगळं दिगू मामाला. आणि हे बघ, जनी मावशीला तो अजिबात आवडणार नाही. तू एक काम कर, तुम्ही पटकन निघा सगळे. पण हय इथे. तर सूर्या काहीतरी म्हणतो, हा अगं मी आहे ना, मी आतच आहे. आणि हे बघ, मला आजचा दिवस काय चांगला वाटत नाहीये. बाईंना त्रास होतोय आणि त्यात दिगू मामाचं हे असं. प्लीज प्लीज तुम्ही निघा. अगं मी आहे ना बायो, मी सगळं इथे सांभाळून घेईन. तुम्ही निघा, लवकर निघा, असं इकडे सूर्याना फोनवर बोलतो बरं का. आणि ते डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, देसाई आणि तांडेलांच्या वादामुळे बाईंना त्रास नको, त्यामुळे मी असा तुला फोन केला बयो, मका माफ कर. तर सुधाकर विचारतो, अरे काय झालं बयो. तर दिगूची तब्येत बिघडली, माका जाऊक होया. सुधाकर म्हणत असतो, हा चल चल चल. तर बयो म्हणते, नाही नाही, तू इथेच थांब, सूर्याजवळ थांब, आम्ही निघतो, असं म्हणत बयो आता बाहेर पडले तिकडनं. पण जाता जाता आत्यांना सुनवायला कमी करत नाही बरं का बयो. बयो म्हणते, त्या दिवशी जागा चुकली आणि आज येळ चुकली. येईल, पुन्हा योग जुळून येईल. आणि नाही आला ना, तर मी आणेन योग जुळवून, असं म्हणते. आणि म्हणते, इला लक्षात. आणि तिकडनं बाहेर पडते. तर सूर्याने फोन केल्यामुळे बयो तिकडनं बाहेर पडली. आता आत्या एकटीच तिथे उरली. तर आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते. कारण ह्यांच्यातली जी काही खुन्नस आहे आणि ह्या दोघांमध्ये जुळणारं प्रेम, या सगळ्याची तर आपल्याला मजा घ्यायची सिरियलच्या रूपातून. तर इकडे प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. सूर्या, आता सगळं ठीक होईल. तर इकडे भाईंचा माझ्यावर खूप जीव आहे मॅडम, त्यांना बरं वाटल्याशिवाय माझ्या जीवात जीव नाही येणार, असं सूर्या म्हणतो वैदेहीला. कारण आता ऑक्सिजनचा सिलेंडर मिळालाय, त्यामुळं जराशी शांतता झालीये. तर प्रेक्षकांना आता आता काय झाला असं सूर्या म्हणतो, कारण फोन वाजलाय सूर्याचा. सूर्या म्हणतो, हा बोल नानू. तर इकडे सिस्टर म्हणतात, नानू नाही, मी बोलते, सुलेखा बोलतेय मी, किती वेळ लागणार आहे, लवकर ये, इथे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अरे येतंय येतंय मॅडम, असं म्हणत नाही इकडे सूर्या चिडून जरा फोन ठेवतो. आणि आता प्रेक्षकांना इकडे सुलूना भाईंना ऑपरेट करते, पण तिला पण टेन्शन आलंय की ही लवकर पोचली पाहिजेत, कारण ऑक्सिजन सिलेंडर आता संपत आलेला आहे जवळजवळ. आता सूर्या म्हणतो वैदेहीला, मॅडम आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, बसा तुम्ही. आता दोघं जण गाडीवरनं निघतायत बरं का. इकडे सूर्या सिलेंडर असा गच्च एका हाताने धरून वैदेहीकडे धरायला देतो. वैदेही सुद्धा तो असा सिलेंडर व्यवस्थित पकडते. सूर्याने हेल्मेट वगैरे लावलंय. आणि आता गाडी स्टार्ट करून दोघं जण दवाखान्याच्या वाटेवर जायला निघतायत. सूर्या गाडीचा स्पीड खूप आहे आणि तो गाडी बरोबर घेऊन जातोय. तर इकडे आत्या म्हणते सुलूला, अगं एवढा सगळा झाला, वैदूक तू थांबायला हवे होतस ना, नाही तर माका तरी तू फोन करूचा. तर सुलू म्हणते इकडे, अगं आत्या नाही सुचलं, त्या वच्चीनं जो इथं थैथयाट मांडला ना, ते डोकं चालायचं, डोकं सुन्न झालं, डोकं चालायचं बंद झालं. तर या वैदूक पण ना कळणार नाही, कशाला स्वतःच्या पायावर दोंड मारून घ्यायचो, स्वतःच्या वाटेवरून चालायचं ना. तर लगेच इकडे आत्ते, अगं तू तरी असं नको बोलूस, असं इकडे ना सुलू म्हणते. आणि मग पुढे म्हणते आत्याला की, अगं वैदूने जे केलं ना, त्यासाठी तू तिचं कौतुक करूक होया, तर तुम्हा पोरांका कळणार नाही गो, असं म्हणते इकडे आत्या. आणि एकदम ना घाबरते आणि म्हणते, हा वरद हा असो आणि आता वैदू, असं एकदम म्हणते. आणि सुलूला पण कळत नाही की नेमकं काय झालंय. त्या आत्या म्हणते पुढे, हा कुठेतरी थांबूक वया. तर प्रेक्षकांना इकडे सुलू वाट बघते अजून. तोपर्यंत आता डॉक्टर सिनियर मॅडम आलेले आहेत बरं का. त्या भाईंना तपासत सुद्धा नाहीत, नुसतं नजरेनं भाईंकडे बघतात. आणि मग इकडे सुलूला म्हणतात, तरी मी तुम्हाला सांगत होते, पण नाही, पुढे पुढे करायची सवयच ना, बघा आता तुमच्या कर्माची फळं, असं म्हणतात त्या डॉक्टर मॅडम. मॉनिटरकडे एकदा बघतात, सुलूकडे एकदा बघतात, असं करतात आणि निघून जातात. आता या डॉक्टर मॅडमचं काय करायचं तुम्हीच सांगा बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे अजून भाई असा खूप जरा असं प्रेशर वाढतंय, असं अत्यावस्था दाखवलेत. आणि इकडे सुलूला मात्र टेन्शन आलंय की, वैदू वैदू अगं कुठे राहिलीस तू, ये लवकर, असं सगळं तिचं चाललंय.
तिच्या परीने जे काही शक्य होईल ते इथे प्रयत्न ती करतेच आहे. आणि इकडे प्रेक्षकांनो, इकडे सूर्या आणि वैदेही दोघं जण गाडी घेऊन निघालेत. आणि "वैदू, वैदू, अगं लवकर ये गं!" असं म्हणत ना सुलू आता फोन लावायला बघतीये. "वैदू, अगं फोन उचल, लवकर ये गं!" असं सगळं चाललंय. फोन तर काही लागत नाहीये आणि उचलू पण शकत नाहीत, कारण सिलेंडर धरून बसलेत दोघं जण गच्चपणे. सूर्या गाडी पळवतोय इथे. सूर्याला त्याच्या बाबांची काळजी आहेच, पण इकडे वैदेहीला सुद्धा बाईंची या जीवाची काळजी आहे. त्यामुळे ती सुद्धा इकडे गाडीवर घट्ट सिलेंडर अशी धरून बसली आहे. गाडी फास्ट पळवतायत आणि एका तिट्यावर मात्र प्रेक्षकांनो इथे गाडीची धडक होते आणि इथे सूर्या गाडीवरनं पडतो खाली. सिलेंडर पण पडतो. आणि आता इकडे काय होणार? सिलेंडर घेऊन सूर्या आणि वैदेही वेळेवर पोहोचणार का? हे कळेलच तुम्हाला. त्याच्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. पण इथे पडताना सुद्धा एक मुमेंट अशी दाखवली आहे, की पडताना सूर्या आपला हात असा वैदेहीच्या मानेच्या खाली घालतो. त्याच्यामुळे होतं काय, वैदेही जोरात आपटणार असते, ती आपटत नाही. लागतं फक्त ते सूर्यालाच लागतं. वैदेही पडल्यावर जेव्हा उठून बसत असते, तेव्हा तिला आठवतं, की कसं सूर्याने तिला पडण्यापासून म्हणजे लागण्यापासून इथे वाचवलंय. आणि आता सूर्या विचारतो, "डॉक्टर मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं नाही ना?" तर वैदेही म्हणते, "मी ठीक आहे, ओके आहे." ती विचारते, "तुला लागलं नाही ना?" असं करत दोघं जण इथे उठून बसतात. आणि जेव्हा वैदेहीला उठायला येत नसतं, तेव्हा सूर्या तिला हात देतो. गाडी उभी करत असताना सूर्याला गाडी उचलण्यासाठी इकडे वैदेही सुद्धा मदत करते. आणि अशा पद्धतीनं दोघं मिळून ती पडलेली गाडी उभी करतात. तो सिलेंडर आपल्या जवळ घेतात आणि मग त्याच्यानंतर दोघं जण सुद्धा इथे गाडीवरून निघून पुढचा प्रवास करायला जातात. नशीब सिलेंडर तरी तिथल्या तिथे जवळपास पडलेला दाखवलाय, म्हणजे अजून काही विघ्न आलेलं नाहीये. सिलेंडर वैदेहीने गच्च असा धरलाय आणि दोघं मिळून आता इथे गाडी फास्ट चालवत पुढे दवाखान्यात येण्यासाठी निघतात. तर इकडे भाईंची तब्येत अजून अशी स्टेबल व्हायची आहे, कारण सिलेंडर पोहोचायचा आहे. त्यामुळे आता सुलूला टेन्शन आलं, की नेमकं काय होणार? पण तेवढ्यामध्ये इकडे दवाखान्यात बाहेरून एंट्री घेतो सूर्या आणि वैदेही. त्याच्याकडे मामा म्हणजे सुधाकर असा बघत राहतो. आता इकडे प्रेक्षकांनो, तू आत असं इकडे म्हणजे तू तर बयो हे असं, तर लगेच नाही म्हणजे तू खोटं बोललास. तर इकडे सूर्या म्हणत असतो, "मामा, मामा हे बघ, जे काही मी केलंय ते बाईंसाठी केलंय. त्यांची काळजी वाटली म्हणून मी हे सगळं केलंय." तर "ता ठीक आहे, पण बायो?" तर सूर्या म्हणतो, "बायोला यातलं काही एक माहिती नाही. आणि तू काही सांगू पण नको. तू हो पुढं, मी आहे, मी येतोय." असं म्हणत इकडे सूर्य आतमध्ये जायला निघत असतो, पण हाक मारतो, "मामा, मी डॉक्टर मॅडम बरोबर होतो. हे कोणाक सांगू नकोस हां तू." तर इकडे मामा म्हणतो, "काय बच्चा, एवढी इज्जत माझी? एवढा वाईट माणूस वाटलो मी तुका? छ्या, हे बघ माका ना तुझा अभिमान वाटता माहितीये. मी तुका शब्द देतोय, हे आता काय घडलं ना त्यातला एक पण शब्द कोणालाच सांगणार नाही. हा ना हा मामाचा शब्द आहे. तर ठीक आहे, मी येतोय." असं म्हणत इकडे सूर्या आत जात असतो. विश्वास ठेवून आत जातोय बघा हा प्रेक्षकांनो. पण इकडे मामाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. मामा म्हणतो, "बायो, बायो, तुझ्या झिलान पहिल्यांदा तुझा शब्द मोडल्यान. आता खरी मजा येतली." असं म्हणतो आणि हसायलाच लागतो इकडे मामा वेगवेगळ्या आवाजात आणि तिकडनं निघून जातो. तर प्रेक्षकांनो, इथे सिलेंडर आतमध्ये आणून जोडल्यानंतर तो व्यवस्थित प्रकारे जोडला जातो इकडे. त्यामुळे भाईंना आता सगळेजण परत इकडे मॉनिटर करतायत. सुलू भाईंकडे एकदा बघते, त्या मॉनिटरकडे बघते, ऑक्सिजन सिलेंडरकडे बघते आणि एकदा हुश असं करते. कारण जे काही गरजेचं होतं, ऑक्सिजन वेळेत पोहोचणं, वेळेत लागणं, ते इथे झालेलं आहे. त्यामुळे भाई आता बहुतेक स्टेबल होतील. तर आता बघूया पुढे काय घडतंय ते. इकडे वैदेही आपला घाम वगैरे पुसते. तर सुलू येऊन म्हणते, "वैदू, अगं भाई स्टेबल झालेले आहेत." तर वैदेही सुटकेचा निश्वास सोडते आणि म्हणते, "चल बरं झालं." तर "पण कायक बोला, मानलं तू का?" तर आता सुलू म्हणते पुढे, "हे एवढं सगळं एकटीने मॅनेज करणं अशक्य होतं हां." तर इकडे वैदेही म्हणते, "नाही ग सुलेखा, हे माझं एकटीचं क्रेडिट नाहीये." या दोघी बोलत असतात. तोपर्यंत इकडे आत्या, "वैदू, वैदू" अशी हाका मारत येते. तर "आत्ते तू," असं वैदेही म्हणते, "तू इथे का करतेस?" तर लगेच, "माका सगळं कळा." असं म्हणत आत्या बोलायला सुरुवात करते. तर आत्याने असं म्हटल्यानंतर सुलूकडे वैदेही नजर टाकते. आत्या पुढे काय म्हणते ते बघा प्रेक्षकांनो. "वैदू, अगं नको त्या भानगडीत नको पडूस." असं आत्या समजावते आणि म्हणते, "हे बघ वैदू, आपण ना सरळ मार्गाने चालणारी माणसं आहोत. हे बघ, ही अशी माणसं समोर दिसली ना, आपण आपला मार्ग बदललेला बरा." तर वैदेही म्हणते, "आत्ते तू उगाच टेन्शन घेतेस अगं." तर आता वैदेही म्हणते, "त्या बाईशी माझं काहीही देणं घेणं नाहीये. मी जे काही केलं ते फक्त पेशंटसाठी केलं. पेशंटला जर काही झालं असतं ना, तर मी स्वतःला माफ करू शकले नसते. तर अगं
पण तो पेशंट असं म्हणत आत्या पुढे बोलणार तोपर्यंत वैदेही म्हणते, अगं ऐक ना, तू नको माझी काळजी करूस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू जा घरी. तर आत्या म्हणते, नाही नाही मी नाही जाणार, मी तुझ्या सोबतच जाणार. तर वैदेही म्हणते, अगं ऐक ना माझं, पेशंटला इथे ठेवून मी नाही येऊ शकत, अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवावं लागेल आणि जोपर्यंत ते स्टेबल होत नाही तोपर्यंत मला इथून हलता येणार नाही. तू प्लीज माझं ऐक, तू जा, तुला माझी शपथ आहे. असं एकदम ना वैदेही म्हणते, जा तू घरी. तर लगेच आत्या तिच्याकडे बघते आणि निघून जाते. बरं का प्रेक्षकांनो, इथे वैदेही म्हणते, सॉरी आत्या, प्लीज समजून घे ग, हे काम आहे माझं. तर इथे बाहेर ना, हे बघ सूर्या, जे झाला ते झाला, फक्त आता भाईंचा विचार कर. तर नानू पण म्हणतो, हे बघ सूर्या, या वेळेस ना भाईंका तुझी जास्त गरज असा, हे बघ. त्यामुळे ती दोघं समजवत असतात आणि तेवढ्यात बयोचा फोन येतो. तर सूर्या म्हणतो, बयोचा फोन? तर सगळे मित्र म्हणतात, दोघं जण, मंग्या आणि नानू, उचल उचल फोन उचल. तर सूर्या इथे म्हणतो, आता मी काय सांगू, काय बोलू. तर आता प्रेक्षकांनो, सूर्याला मात्र टेन्शन आलंय बरं का. सूर्या फोन उचलतोय तर बयो तिकडनं काय म्हणते बघा, सूर्या, अरे हा दिग्गू तर ठणठणीत असा झोपला असा शांत, तर काय नेमकं. तर सूर्या विचारतो, काय बोलू आता मी. तर सूर्या एकदम म्हणतो, सूर्या, आता सूर्या काही बोलत नाही 2 सेकंद. तर बयो म्हणते, सूर्या तू काय लपवत नाहीस ना. तर सूर्या म्हणतो, नाही नाही अगं, एवढ्या माणसांची इथे काही गरज नव्हती आणि तुम्ही उपाशी पोटी थांबला असतात काही गरज नसताना, म्हणून ते आपल्या दिगू मामाचं कारण सांगून मी तुम्हाला पाठवलं तिकडे. आणि बघ, मामा पण निघालाच आहे आता, मामा पण पोचेलच, असं सूर्या सांगतो. आणि पुढे म्हणतो, बायो, बायो तू चिडू नको ना. तर बायो इकडे हसते बरं का आणि म्हणते, नाही रे, एवढी काळजी करतस तू माझी, चिडीन किती मी, पण जशी दुसऱ्याची काळजी करतस ना तशी स्वतःची पण करत जा काळजी, असं इकडे सांगते बरं का बयो. आणि मग फोन ठेवते. तर प्रेक्षकांनो, वैदेही इकडे पुढे तपासते भाईंना येऊन आणि सूर्या मात्र येऊन तिला न्याहाळत बसला इथे. त्याचं आता ते आवडतं कामच झालंय म्हणा प्रेक्षकांनो. तर इकडे भाई ना तपासताना सूर्या असं एकदम तिच्याकडे बघत असतो, भाईचे पाय चेपत असतो. तर लगेच वैदेही विचारते सूर्याकडे बघून, काय. तर तो म्हणतो, काय नाही, नजरेनंच. तर लगेच वैदेही परत म्हणते, काय. तर सूर्या म्हणतो, काय नाही म्हणजे काय आहे ना, एकदम सॉलिड आहे ना तुम्ही, असं म्हणतो. आणि म्हणतो, नाही म्हणजे आपण ते बाईक वरून गेलो ना, ऑक्सिजन सिलेंडर आणला आणि बाई, तर भारी वाटलं हा, एकदम थ्रिलिंग वाटलं, असं सूर्या म्हणतो. आणि म्हणतो पुढे, असं वाटलं की हिंदी सिनेमात आहे आपण. तर पेशंटला वेळेत ऑक्सिजन मिळाला हे जास्त महत्वाचं आहे, असं वैदेही समजावते. तर सूर्या म्हणतो, नाही नाही ते आहेच, ते महत्वाचं आहेच, पण तुम्ही सॉलिड आहे, असं इथे परत म्हणतो बरं का. आणि पुढे काय म्हणतो, नाही नाही, हे पेशंटचे घरचं असल्यासारखं काळजी घेणारा डॉक्टर पहिल्यांदाच बघितला. तर वैदेही म्हणते, अरे आम्हा डॉक्टरांचं कर्तव्यच आहे ते. सूर्या पुढे म्हणतो, हो हो आहे ना, पण तूही सॉलिड आहे, असं परत एकदा म्हणतो. तर वैदेही ना त्याच्याकडे बघत राहते. नाही नाही, तुम्ही असं बाहेरून अशा एकदम सॉफ्ट दिसता बरं का, पण आतून तुम्ही अशा खमक्या आहात एकदम, काय सिच्युएशन हँडल केली तुम्ही, असं सगळं सूर्या कौतुक करतोय वैदेहीचं. आणि तुमची पण पॉवर बघायला मिळाली आम्हाला. तर वैदेही एकदम म्हणते, तुझ्या हाताला लागलंय. अरे नाही. तर वैदेही म्हणते, अरे ते बघ. सूर्या म्हणतो, कुठे. तर हात असा बघतो तो आणि बघतो लागले ते, हे ते आता जाऊ दे, तर टिटॅनियसचे इंजेक्शन द्यावं लागेल, ये केबिन मध्ये. तर आता सूर्या हालत नसतो पण गेलाय. पण इकडे या वरद बाबांचं काय चाललंय बघा, वरद मात्र इकडे ग्लासवर ग्लास रिचवत आहे. वरदचे बाबा आता त्याच्याजवळ येऊन बसतात आणि म्हणतात, काय जास्त झाली, झेपेल तेवढीच घेत जा हा. तर वरद त्यांना पण म्हणतो, काय बडबडताय. तर लगेच वरदचे बाबा म्हणतात, सोन्या, अरे तू जेवढे पक्ष बघितलास ना तेवढे पक्ष बदललंय मी, बापसाक शिकवू नकोस तू. तर वरद म्हणतो, हा प्यायलंय मी, मी काय लहान आहे. तर लगेच बाबा म्हणतात, अरे ताच सांगते मी तुका, तू लहान नाहीस, लग्नाचं वय झालं आता तुझं. त्या वैदेहीचं विचार कर, तिच्याशी गोड बोलून तिला तुझ्या प्रेमात पाड, आणि म्हणजे लग्नासाठी राजी होईल ती. बाबा पुढे म्हणतात, माका एक सांग, राजकारणात सगळ्यात महत्वाचं काय आहे. तर वरद विचारतो, काय आहे. तर बाबा म्हणतात, त्याचे खुर्ची महत्वाची आहे, आणि खुर्चीवर बसण्यासाठी काय लागतं. तर काय बाबांनू, असं वरद चिडून विचारतोय ते. तर बाबा एकदा त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, पैसा, प्रॉपर्टी. आणि या दोन्हीचं उतारो एकच, त्या पोरीशी लग्न करणं. मग झील आमदार आणि बापूस खासदार होतलो की नाही बघच तू, असं सगळं सांगतात. आणि इकडे दोघं चिअर्स करून परत प्यायला सुरुवात करतात. तर इकडे प्रेक्षकांनो, वैदेही सूर्याला केबिन मध्ये घेऊन आलेली आहे.
"हे घे, पकड हे." असं म्हणत ना इकडे सूर्याकडे कापूस देते वैदेही. तर सूर्या म्हणतो, "काय कमाल आहे मॅडम, झालं पण एवढ्यात करून. मला तर कळलंच नाही तुम्ही इंजेक्शन दिलंत ते." असं इकडे सूर्या म्हणतो. एकदम मुंगी चावल्यासारखं वाटलं. तर वैदेही असं म्हणते आणि इकडे ना त्याच्याकडे त्याला बघत म्हणते, "जखम बघू." तर आता आता काय नाही हो त्याचं, ते काय आहे त्याच्यावर चुना चेपला ना की बरं होऊन जाईल ते. तर वैदेही म्हणते, "मूर्खासारखं काहीतरी बडबडत बसू नको. इन्फेक्शन होईल त्याचं." तर सूर्या म्हणतो, "अहो." तर वैदेही चिडून म्हणते, "बघू." तर आता सूर्याने ना आपला शर्ट इथे तो हळूहळू काढतोय कारण तिथे ना त्याला भरपूर लागलेलं आहे. वैदेही ती बघते जखम आणि म्हणते, "अरे बाप रे, बरंच लागलंय रे तुला." असं म्हणते. "थांब हा." असं म्हणत ना त्याच्यावर मलमपट्टी करायला सुरुवात करते. सूर्याला इकडे दुखतंय, पण तो डॉक्टर मॅडम म्हणजेच वैदेही पुढ्यात आहे म्हणून इथे रिॲक्ट करत नाहीये. शांतपणाने असे डोळे मिटून असं बसलाय आणि बॅकग्राऊंडला ना गाणं लागलंय, "विसरू नको तू मला." ते गाणं टायटल सॉन्ग त्यांचं लागलेलं आहे. वैदेही त्याच्यावर आता ती जखम पुसून घेतल्यानंतर मलम लावते आणि मग हळूच एक छान अशी फुंकर मारते त्याच्यावर. सूर्या एकदम असा गार झालाय बरं का ती फुंकर अशी अंगावर घेताना आणि डोळे-बिळे आपले असे मिटतोय. आणि स्वतःमध्येच इथे हरवतोय कारण त्याला ती फुंकर अशी छान वाटते आणि मग हळूच सूर्या इथे म्हणतो, "मलम लावायची काही गरज नव्हती." आणि वैदेहीकडचं त्याचं लक्ष जातं आणि मग वैदेही त्याच्याकडे अशी बघत असते एकदम. तर सूर्या म्हणतो, "नाही म्हणजे माझं म्हणणं आहे, यानेच इतकं बरं वाटतंय, मलमची गरज नव्हती." तर प्रेक्षकांनो इकडे सूर्या म्हणतो, "मॅडम जरा इथे पण दुखतंय हां." असं म्हणत हात वर करतो. तर वैदेही म्हणते, "मुका मार असेल." तर लगेच सूर्या म्हणतो, "मुका?" तर "हां, हां, असेल." आणि जरा इथे पण दुखतंय. आता वैदेहीला कळतंय बरं का तो काय म्हणतोय ते आणि वैदेही ना हळूच चिमटा काढते. "अजून दुखतंय का?" असं विचारते. तर सूर्या म्हणतो, "छे नाही, बरं वाटतंय आता." तर वैदेही म्हणते, "बरं वाटतंय ना? तर आता हे बघ, काय आहे ना, ह्या गोळ्या आहेत ना, ह्या 5 दिवसाच्या गोळ्या आहेत. दिवसातून 2 वेळा घ्यायच्या. तुला कुठल्या गोळीची, औषधाची ॲलर्जी आहे का?" असं विचारते. तर सूर्या म्हणतो, "माफ करा मॅडम, तुम्ही एवढं औषध देताय, तर विष पण सुद्धा ना व्हिटॅमिनचं काम करेल असं म्हणतो आणि फ्लर्टिंग करायला सुरुवात करतो. तर वैदेही म्हणते त्याच्याकडे बघून, "सिरियसली? दिलेल्या गोळ्या वेळेवर घे म्हणजे झालं." तर आता प्रेक्षकांनो सूर्या त्या गोळीवरचं नाव वाचत असतो. तर आता सुलू येते तेवढ्यात आणि म्हणते, "वैदू, काय गो? तू अजून घरी नाही गेली?" असं विचारते ती. तर लगेच वैदेही बसत असते. तोपर्यंत सुलू म्हणते, "अगं बाई, स्टेबल आहेत आता. काय लागलं तर मी तुका कळवते, फोन करते. तू पहिलं घरी जा आणि काहीतरी खाऊन घे आधी." तर वैदेही तिच्याकडे बघून असते. सूर्या म्हणतो, "मॅडम तुम्ही काही खाल्लं नाही ना अजून? मी काहीतरी ऑर्डर करतो तुमच्यासाठी थांबा." तर वैदेही म्हणते, "नाही अरे काही नको. मी घरी जाऊन जेवेन." असं सांगते आणि मग पुढे म्हणते, "आणि तू पण आराम कर आता." असं सगळं सांगते व्यवस्थित. तर सुलूला म्हणते, "निघते गं मी, बाय." असं म्हणत वैदेही तिकडनं बाहेर पडत असते आणि सूर्या पण तिकडनं बाहेर जातो. तर सुलू बाकीचं सगळं आवरते. डॉक्टर मॅडम पण जेवल्या नाहीत भाईंमुळे असं सूर्या मनातल्या मनात म्हणतो आणि मग त्याला आठवतं की तिरामिसू आपण घेतलं होतं ते. तर वैदेही इकडे गाडी चालू करते आपली, तर गाडी काय सुरू होत नाहीये. आता बघा हां, सूर्याचे 2 मित्र येतायत आणि ते विचारतात, "काय मॅडम काय मदत हवी आहे का?" तर वैदेही म्हणते, "नको रे, ही काय आता चालू होईल असं वाटत नाही." आणि मग ती म्हणते, "मी एक काम करते, मी ना रिक्षेनं जाते." असं म्हणत वैदेही तिकडनं जात असते, तर तिरामिसूचं पॅकेट ना त्या मित्राच्या हातातच आहे आणि सूर्या मात्र दवाखान्यातनं धावत-धावत बाहेर येतो. "अरे, डॉक्टर मॅडम आल्या होत्या ना बाहेर, कुठे गेल्या?" तर तो, "अरे, त्या रिक्षानं गेल्या, त्यांची स्कूटर चालू नाही ना आणि तुम्ही जाऊ दिलं त्यांना." असं म्हणत त्या दोघांना इकडे ओरडतो आणि ते तिरामिसूची पिशवी घेऊन जातो. तर मॅडम जात असतात चालत-चालत रिक्षा बघत. तर सूर्या तिकडनं हाका मारत येतो, "डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम." अहो, मला सांगायचं की तुमची गाडी बंद पडलीये, मी सोडलं असतं. तर वैदेही म्हणते, "अरे नाही ठीक आहे, तुला एवढं लागलंय ना, तर तू आराम कर. मी बघते कुठे रिक्षा मिळते का." तर सूर्या म्हणतो, "त्याचं काय एवढं, थांबा." असं म्हणतो आणि एक शिट्टी मारतो बरं का जोरजोरात आणि वैदेहीला कळत नाही हा असा शिट्टी का वाजवतोय. तोपर्यंत प्रेक्षकांनो तिकडनं एक रिक्षा आलेली आहे बरं का आणि वैदेही आश्चर्याने बघते अशी त्या रिक्षेकडे आणि सूर्याकडे. एका शिट्टीवर रिक्षा आली, कसलं भारी ना. तर लगेच इथे नाहीस असं म्हणते रिक्षेत बसताना. रिक्षेत बसल्यानंतर सूर्या म्हणतो, "ए बाबा, तुझी रिक्षा पावन झाली आज. मॅडम खूप मोठ्या डॉक्टर आहेत. आपल्या भाईंचा जीव वाचवलाय त्यांनी आणि तांडेलांच्या त्या फॅमिली डॉक्टर आहेत." तर वैदेही
वैदेही विचारते, "कधीपासून?" तर सूर्या म्हणतो, "आजपासून." तर त्यामुळे काय आहे ना, त्यांना जिथे जायचंय ना, तिथे सुखरूप घेऊन जा तू, असं त्या रिक्षावाल्याला सूर्या सांगतो आणि मग म्हणतो, "मॅडम तुमचा जरा फोन नंबर देता का?" तर वैदेही म्हणते, "कशाला?" सूर्या म्हणतो, "नाही म्हणजे भाईंना जर काही इमर्जन्सी आली तर?" तर वैदेही पण विचार करते म्हणते, "ओह येस" असं म्हणते. सूर्या आपला फोन काढून देतो वैदेहीकडे. वैदेही आपला नंबर त्याच्यामध्ये सेव्ह करते आणि सूर्या मात्र इथे हसतोय. तर वैदेही "हां, ठीक आहे" म्हणते. तर "हे मॅडम हे तुमच्यासाठी" असं म्हणत सूर्या आपल्या हातातलं पॅकेट जे काही तर देत असतो. तर सूर्याने गिफ्ट समोर केल्यानंतर इथे वैदेही विचारते, "हे काय?" तर सूर्या म्हणतो, "हे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे." तर "मी गिफ्ट घेत नाही" असं म्हणते वैदेही. "अहो तुम्ही भाईंसाठी एवढं केलत ना, तर त्याच्यासाठी हे गिफ्ट नको, थँक यू म्हणून तुम्ही घ्या." असं म्हणून इथे वैदेहीला सूर्या सांगतो. तर वैदेही विचार करते 2 मिनिटांनी, "बरं थँक यू" असं म्हणत ती पिशवी घेते आतमध्ये आणि फोन देते त्याचा त्याच्याकडे. तर प्रेक्षकांनो आता "चला दादा" असं म्हणत वैदेही निघाली आहे बरं का घरी जायला. तर सूर्यासुद्धा तिथे उभा आहे. सूर्याचे मित्र दोघं धावत येतात. "ए सूर्या घेतला का?" तर इकडे सूर्या अशी मान डोलावतो आणि सूर्याच्या मित्रांना नाचायला लागतायत दोघं जण अगदी जाकडे नृत्य करतायत बरं का इकडे. "ए सूर्या, प्रेमाच्या दर्यात तुझी नाव तर उतरली, पण अजून खूप दूर जायचंय" असं म्हणत सूर्या स्वतःशीच बोलतो. तर उद्याच्या भागामध्ये इकडे तिरामिसूबद्दल वैदेही सांगत असते आत्याला आणि इकडे बयोला मात्र मामा येऊन कळ लावतोय, की "तुझ्या झिलाने तुझा शब्द मोडला माहीत आहे का तुका? ऑक्सिजन सिलेंडर आणायला स्वतः गेला होता डॉक्टरीणबाईंसोबत. आता बोल." असं सगळं चाललंय. तर प्रेक्षकांनो आत्यासुद्धा इकडे वैदेहीला ओरडते. वैदेहीला कळेल का तांडेल आणि देसाई यांच्यामध्ये नेमकं काय दुश्मनी आहे ती? ते उद्याच्या भागात कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.